दलित चळवळीच्या फुटीनंतर अनेकदा दलित ऐक्यावर बोलले जाते। यावर आपली स्पष्ट भूमिका मांडणारे, पुरोगामी विचारसरणीबरोबर अनेक वर्षे काम केलेले, परंतु आज आपल्या भूमिकेत बदल करून शिवसेनेशी युती केल्यावर बदलत्या राजकीय वातावरणावर सडेतोड भाष्य करणारे, आंदोलनातून लॉंग मार्चचे प्रणेते, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्याशी आज न्यूज अनकटच्या अनकट संवाद या व्यासपीठावर संवाद साधणार आहोत। नमस्कार प्रेक्षको, न्यूज अनकटच्या अनकट संवाद कार्यक्रमात मी निखिल जाधव आपलं स्वागत करतो। दलित चळवळीचे सक्रिय नेते, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि लॉंग मार्चचे प्रणेते प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर आज आपल्याबरोबर संवाद साधणार आहेत। त्यांचा एकंदरीत जीवन प्रवास आणि त्याबरोबरच त्यांच्या राजकीय भूमिकेबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार सर। हां, नमस्कार, जय भीम। माझा पहिला प्रश्न हा राजकारणावरतीच असणार आहे। महाराष्ट्र, एकंदरीत भारत आणि महाराष्ट्र राज्यातील जी सध्याची राजकीय परिस्थिती चालू आहे त्याला आपण कशा पद्धतीने पाहताय? एकंदरीतच त्याचं समर्थन करताय की त्याच्या विरोधात जाताय? आपली भूमिका काय आहे ती स्पष्ट करा। आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाची भूमिका या संदर्भात अत्यंत स्पष्ट आहे। महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात आलं, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेची शिवसेना 2.5 वर्ष त्यांनी कारभार केला। पण या 2.5 वर्षाच्या काळामध्ये राज्यातील गोरगरीब जनतेचे जे अनेक प्रश्न होते, शेतकऱ्यांचे प्रश्न होते, बेरोजगारांचे प्रश्न होते, आमच्या भूमिहीन शेतमजुरांचे अत्यंत जीवघेणे प्रश्न, ज्याला मी गायरान जमिनीचे प्रश्न, पावसामुळे, अतिरिक्त पावसामुळे शेतकऱ्यांचे जी हाल झाले, आम्ही सातत्याने आम्ही घटकच होतो महाविकास आघाडी पक्षाचे, सातत्याने मागणी केली की पंचनामे होतील तेव्हा होतील। पण ज्या शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं, त्यांचे खायचे वांदे झाले, तर कमीत कमी त्यांना एकरी 25,000 रुपये सानुग्रह अनुदान तुम्ही दिलं पाहिजे मागणी केली। ही करत असताना महाराष्ट्राच्या सरकारने, तेव्हाच्या सरकारने कोणत्याही प्रकारची गांभीर्याने दखल घेतली नाही आणि पीडित शेतकऱ्यांच्या दुःखावर फुंकार मारण्याचा प्रयत्नही केला नाही। पण आम्ही ज्या महाविकास आघाडीचे घटक पक्ष होतो, काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी होती, शिवसेनेसोबत नव्हती, पण असे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनाची आघाडी झाल्यामुळे आम्ही पर्यायाने आघाडीचे घटक पक्ष झालो। 2.5 वर्षाचा काळ झाला, पण 2.5 वर्षाच्या काळामध्ये महाविकास आघाडी, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष मिळून जेव्हा झालं, सरकार बनलं, जी महाविकास आघाडीचं सरकार तयार झालं, त्या सरकारमध्ये 3च पक्ष होते। ठीक आहे, 3 पक्ष होते, 3 पक्षांनी मंत्री वगैरे पदं घेतली, पण महाविकास आघाडीला निर्माण करण्यासाठी ज्या मित्र पक्षांनी सहकार्य केलं, जसं आमचा पीपल्स रिपब्लिकन पक्ष असेल, राजू शेट्टीची स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे, अबू आझमीचा समाजवादी पक्ष आहे, कपिल पाटलांचा शिक्षक भारती हा पक्ष आहे, आम्ही सर्वांनी काँग्रेस, राष्ट्रवादीने शिवसेनेसोबत सरकार बनवलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतली आणि सुदैवानं सरकार झालं। सरकार झाल्यावर फक्त शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना आम्ही विनंती केली होती की ठीक आहे, सरकारमध्ये आम्ही नसू, पण कमीत कमी तुमच्या महाविकास आघाडीला तयार करण्यात ज्या घटक पक्षांनी आपल्याला मित्र पक्षांनी मदत केली, त्या मित्र पक्षांची एक समन्वय समिती तयार करा ना। समन्वय समिती तयार करून जे राज्याच्या धोरणात्मक निर्णय घेतले जातात, त्या निर्णय प्रक्रियेमध्ये सरकार तुम्ही चालवा, पण राज्याच्या संदर्भात जे काही निर्णय होता त्या निर्णय प्रक्रियेमध्ये आम्हाला समावेश करून घ्या, साधी मागणी होती। ते काय केलं? 2.5 वर्ष झाले काहीच केलं नाही। ज्या काँग्रेससोबत आणि राष्ट्रवादीसोबत आमची आघाडी होती, त्यांनी देखील 2.5 वर्षापर्यंत सत्तेतला उचित वाटा जो मिळाला पाहिजे होता मित्र म्हणून, तो काही त्यांनी दिला नाही। नागपूरला ऐतिहासिक अंबाझरी तलाव आहे, त्याच्या लगतच एक 20 एकर जमिनीवर जवळजवळ 5 कोटी रुपये खर्च करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन उभारलं 72मध्ये। का उभारलं? 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरमध्ये धम्मक्रांती केली, जुना धर्म सोडला, स्वतः बुद्ध धर्माची दीक्षा दिली, लाखो लोकांना बुद्ध धर्माची दीक्षा दिली आणि त्याच्यामुळे नागपूर शहराचं नाव संपूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलं गेलं। नागपूर शहराचं नाव केवळ बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीमुळे संपूर्ण जगभर गाजतंय, ती कृतज्ञता म्हणून नागपूर महानगरपालिकेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानपत्र दिलं, सत्कार केला। कृतज्ञतेपोटी त्यांनी जवळ 5 कोटी रुपयाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन उभं केलं। काल परवा हे जे सरकार आलं, उद्धवजीचं सरकार जेव्हा होतं,
महाविकास आघाडीचं. नागपूर महानगरपालिकेने ज्या जागेवर सांस्कृतिक भवन होतं बाबासाहेबांच्या नावाचं, ती जागा महसूल विभागाला दिली. महसूल विभागाने ती जागा MTDCला दिली. MTDCने पर्यटन क्षेत्र विकसित करण्यासाठी मुंबईच्या ईगल अम्युजमेंट पार्क या कंपनीला, आणि त्या कंपनीने काय केलं, संपूर्ण परिसराला त्यांनी कंपाऊंड घातलं आणि बुलडोझर लावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन भुईसपाट करून टाकलं. किती भयानक प्रकार आहे. ही गोष्ट जेव्हा आमच्या लक्षात आली तेव्हा आम्ही मोठं आंदोलन सुरू केलं. महापौरांना भेटलो, कलेक्टरला भेटलो, विभागायुक्तांना भेटलो. तत्कालीन मंत्री जे नागपूरचे पालकमंत्री होते नितीन राऊत, काँग्रेसचे, सरकार काँग्रेसचं, राष्ट्रवादीचं, शिवसेनेचं. मग प्रचंड मोर्चा आम्ही 2021मध्ये काढला ऑगस्ट महिन्यामध्ये. आणि स्वतः मी मोर्चाचं निवेदन, मागण्यांचं निवेदन महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना दिलं. मागणी काय छोटीशी मागणी, की ज्यांनी बेजबाबदारपणे सांस्कृतिक भवन बाबासाहेबांच्या नावात तोडलं त्यांच्यावर कारवाई व्हावी, आणि ज्या जागेवर 20 एकर जागेवर बाबासाहेबाचं सांस्कृतिक भवन होतं त्याच ठिकाणी पुन्हा महाराष्ट्र सरकारने भव्य दिव्य अशा प्रकारचं बाबासाहेबांच्या नावाचं स्मारक तयार करावं, ही मागणी साधी मागणी होती. तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि पर्यटन विभाग आदित्य ठाकरेकडे होता. दोघांनाही 3 वेळा आम्ही निवेदन दिलं, पण साधी पोच पावती देखील दिली नाही. आम्ही बघतो करतो काय काहीच नाही, शून्य. एवढा म्हणजे सेन्सिटिव्ह इश्यू, आणि महाराष्ट्राचा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री दखल घेत नाही. आदित्य ठाकरे पर्यटन विभागाची समज दखल घेत नाही. मोठा मोर्चा आम्ही कलेक्टर कचेरीवर काढला. त्यानंतर आता जेव्हा अधिवेशन आलं, नागपूरला काल परवा अधिवेशन झालं विधिमंडळाचं, तेव्हा देखील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना भेटून या प्रश्नाचं गांभीर्य काय आहे हे समजावून सांगितलं. एक गोष्ट मला फार आवडली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तात्काळ दखल घेतात. तात्काळ त्यांनी नागपूरच्या कलेक्टरला फोन लावला, नागपूरच्या डिव्हिजनल कमिशनरला फोन लावला, नागपूर इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट जी आहे त्यांना, चेअरमनला त्यांना फोन लावला, आणि या संपूर्ण प्रकरणाची काय आहे ते माहिती ताबडतोब मला पाठवा, स्टेटस काय सध्या या गोष्टीचं पाठवा. बघा, एवढी मोठी गरजाची गोष्ट. मला आश्चर्य गोष्टीचं वाटतं की उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे किंवा त्यांचं जे सरकार असेल, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं, त्यांनी का दखल घेऊ नये. आता आंदोलन सुरू केलं काँग्रेसने. मग तुमचं सरकार तेव्हा काय केलं तुम्ही? आमचं म्हणणं तेच होतं की तुमचं ज्या महाविकास आघाडीचं काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं सरकार होतं, आम्ही वारंवार सरकारला विनंती करत होतो की लक्ष घाला, कारवाई करा, भव्य दिव्य पुन्हा स्मारक उभारा त्या ठिकाणी जे तोडलं त्या ठिकाणी. तेव्हा शांत बसलो होतो. आता मात्र त्या ठिकाणी काही लोक आंदोलन करत आहेत. आमची मागणी अशी आहे, म्हणजे आम्ही जेव्हा एकनाथजी शिंदेशी भेटलो आणि याबद्दल चर्चा झाली तर ते ताबडतोब चौकशीच्या आधीची आहे, आणि एक आश्वासन मला दिलेलं आहे. काल परवाच भेटलो मी मुंबईमध्ये, निवेदन दिलं त्यांना. माझ्याकडे कॉपी आहे त्याची, मला देईन वाटल्यास माझ्या याच्यामध्ये आहे. तात्काळ बैठक बोलवायला सांगितली, आणि काय आहे तर ताबडतोब माहिती मला कळवा, जेणेकरून मला ज्या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन तोडण्यात आलं त्या ठिकाणी पुन्हा सरकारच्या वतीनं भव्य दिवस स्मारक कसं उभं करता येईल ती माहिती ताबडतोब मला द्या, हे त्यांनी सांगितलं. ही पॉझिटिव्हनेस सांगायचं तात्पर्य काय की एखादा प्रश्न जेव्हा त्यांच्या पुढे जातो तेव्हा पाहू बघू ही भूमिका ताबडतोब सोक्षमोक्ष करून टाकणारा असा हा मुख्यमंत्री आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, उद्धवजी आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये आल्यानंतर उद्धवजींचा त्यांच्या आमदाराशी संपर्क नाही. आता आम्ही जेव्हा तुलना करतो उद्धव ठाकरेचं मुख्यमंत्रीपद आणि एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्रीपद, जमीन अस्मानचा फरक आहे. कोणी जाऊन एकनाथ शिंदेला भेटू शकतो, आपल्या तक्रार मांडू शकतो. उद्धव ठाकरेकडे त्याच्या आमदारालाच परवानगी नव्हती भेटायची, अशी अवस्था होती. एकनाथ शिंदे लोकाभिमुख सरकार आहे, त्यांचं ऐकून घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. नुसतं ऐकून घेण्याची क्षमताच नाही आहे, तर ती समस्या कशी सोडवली जाईल हा प्रयत्न देखील ते करतात. एक धाडस ज्याला आपण म्हणतो. आता महाविकास आघाडीचं सरकार असताना शिवसेनेचे 40 आमदार आणि 12 खासदार बाजूला करणं बंडखोरीकडे साधी गोष्ट आहे, हिंमत लागते ना. असा धाडसी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या रूपाने महाराष्ट्राला लावला. आणि आता मी जे अनुभव करतो आहे महाराष्ट्रामध्ये, हे लोकाभिमुख सरकार आहे आणि लोकाभिमुख मुख्यमंत्री आहे. त्यामुळे महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने नेताना निश्चितपणे एकनाथजी शिंदे आणि त्यांचं सरकार जे आहे विकासाच्या दिशेने गतिमानतेने वाटचाल करेल असा विश्वास वाटायला लागलेला आहे. ते हे सर्व करत असताना जी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीने आमच्या पक्षाची उपेक्षा केली, त्या उपेक्षेचं मोठं दुःख आहे. त्यामुळे आमचा पक्ष नवीन राजकीय मित्राच्या शोधामध्ये होता. अनायासे
बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा प्रस्ताव आला की आपण चर्चेला बसूया काय करतो. आणि आमची चर्चा झाली, साधक बाधक चर्चा झाली आणि 4 तारखेला मुंबईच्या संयुक्त प्रेस कॉन्फरन्समध्ये एकनाथजी शिंदे आणि मी, बाळासाहेबांची शिवसेना आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टी यांची आघाडीची घोषणा करण्यात आली. आणि मग एक महत्त्वाचं असं वाटलं मला, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेंच्या पक्षासोबत आमच्या पक्षाची आघाडीची घोषणा झाल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. अगदी गडचिरोलीपासून तर गडहिंग्लजपर्यंत, चांद्यापासून बांद्यापर्यंत आमची जी जनता आणि कार्यकर्ते आहे, विशेषतः दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक, भटके विमुक्त जे समाज आहे, ओबीसी समाज आहे, हा जो नाहिरे समाज आहे, त्यांच्यामध्ये एक मोठा आशिषी माझा पक्ष एकनाथ शिंदेंच्या सत्ताधारी पक्षाशी आघाडी केल्यामुळे एक नवीन आशेचं किरण लोकांच्या मनात निर्माण झालं. आता आपल्या प्रश्न सुटतील आणि शेवटी आम्ही कशाकरता आघाडी केली, सत्तेमध्ये आमचा काही जास्त रस नाही आहे. सत्ता आली काय गेली काय म्हणजे काही खैरलांच्या प्रश्न मी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. सत्तेचं काय मला हे नाही, प्रलोभन नाही आहे, आकर्षण नाही आहे. पण या एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षासोबत आमच्या पक्षाने आघाडी केल्यानंतर महाराष्ट्रातील आता उपेक्षित वंचित वर्ग आहे, दलित असेल, आदिवासी असेल, अल्पसंख्याक मुस्लिम समाज असेल, आमचा भटकामुक्त समाज असेल, रानावाला डोंगरदऱ्यात वस्ती वाड्यात तांड्यावर राहणारा आमचा भटकामुक्त समाज, हा जे हातावर पानावर समाज आहे, यांच्या समस्या शासनाच्या सोबत राहून यांच्या समस्या कशा सोडवता येतील. मुळात आपली जी ओळख आहे ती धर्मनिरपेक्ष राजकारणाच्या आधीपासून आहे आणि तुम्ही सक्रिय भूमिका किंवा सक्रिय नेतृत्व नेहमीच चळवळीमध्ये करत आलेला आहात. मग एकंदरीत आता जे सरकार आहे ते सरकार धर्मवादी आहे, एकंदरीत असा ठपका ठेवला जातो. किंवा भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांची राज्यात सध्या जी सरकाराची स्थिती आहे, तर हे जे 2 पैलू आहेत ते आपण कशा दृष्टिकोनातून पाहताय? याचा फार चांगला प्रश्न आपण विचारला. बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व घेऊन उद्धव ठाकरे चालले, एकनाथजी शिंदे चालला आहे, त्यांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्ष चाललेला आहे. पण या सर्व प्रयत्नांमध्ये आम्ही शिंदे आणि फडणवीसांच्या सरकारला सांगितलं आहे, आमची विचारधारा का जुळते, ते हिंदू आहे ते हिंदुत्ववादी असतील ना, आम्ही बौद्ध आहोत, आम्ही दलित आहोत, आम्ही मुसलमान आहोत, आम्ही भटकळमुक्त आहोत, आम्ही ओबीसी आहोत, प्रश्न तो आहे. तेव्हा जरी फक्त उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काय फरक आहे, तेही हिंदुत्ववादीच आहेत. तर प्रश्न निर्माण होतो की तुम्ही हिंदुत्ववादी राहा ना, पण हिंदुत्वाच्या पलीकडे जो समाज आहे त्याचं काय, त्याच्या कल्याणाचा विचार तुम्ही करणार की नाही. तुम्ही हिंदुत्वाचा काय टेबा मिरवायचा तुम्ही मिरवा, आम्हाला काही त्याच्यात घेणं देणं नाही आहे. पण सरकार म्हणून हिंदुत्वाच्या पलीकडे जो महाराष्ट्रामध्ये समाज आहे त्याच्या कल्याणाची जबाबदारी आम्ही स्वीकारलेली आहे, त्यांच्यासोबत जाऊन. ही जी भूमिका आमच्या पक्षाची आहे. अनेक लोक हा प्रश्न विचारतात, ते सांप्रदायिक आहे, जातीयवाद आहे, कसे काय तुम्ही गेलात, त्यांचा जातीवाद त्यांना नकला, तर त्यांना डायल्यूट कसं करता येईल. आता संविधानाचा प्रश्न आहे. इतक्या वर्ष लढतो होता मी, खासदार असल्यापासून अटल बिहारी वाजपेयीचं सरकार असल्यापासून भांडतो होता मी संविधानाच्या संरक्षणात. कारण भाजप जी आहे ती संविधानाच्या थोडंसं अगेन्स्ट काम करते असं बऱ्याच वेळेस समोर येतात किंवा तशा पद्धतीने काम होतं. तर संविधानाच्या अटल बिहारी वाजपेयी असताना संविधानाच्या समीक्षेचा प्रश्न निर्माण झाला. साऊथ इंडियन जस्टिस होता तो, त्याच्या अध्यक्षतेखाली संविधानाच्या समीक्षा करण्यासाठी कमिटी तयार झाली. काय रिपोर्ट दिला त्यांनी, संविधान में कोई खास गड़बड़ी नहीं है, उसको लागू करने में गड़बड़ी है. संविधान समीक्षा समितीचा चेअरमन हे वक्तव्य करतो, अजून रेकॉर्डवर आहे त्यांचं ते, की संविधान में कोई खास गड़बड़ी नहीं है, उसको लागू करने में गड़बड़ी है. भाई कोण, सरकार सत्ताधारी जी आहे, इकडचे असो की तिकडचे असो. नीती ठीक आहे पण नियत ठीक नाही आहे ना. आम्ही देखील आज जरी एकनाथ शिंदेजींच्या, आता शिवसेना त्यांना मिळाला आहे, ते शिवसैनिक झाले, आता शिवसेना त्यांच्याकडे आहे, धनुष्यबाण त्यांना मिळालं आहे, आता खरी शिवसेना यांचीच आहे. तर यांच्या शिवसेनेच्या सोबत राहून राज्यघटनेचं संरक्षण कसं करता येईल. तुम्हाला त्या कोण तो ऋषी होता, कच ज्याच्या पोटात गेला, त्यांना मेलेल्या माणसाला जिवंत करण्याची कला अवगत होती, मंत्र माहीत होता. म्हणून मग दानवांनी त्या ऋषीकडे पाठवलं, मंत्र शिकू नये. त्या ऋषीची मुलगी होती, त्याचं मोठं प्रेम होतं तिच्यावर, मुद्दाम प्रेम केलं की ते गुरुकडून आपल्याला तो मंत्र आपल्याला प्राप्त होईल, म्हणजे आपल्या दानव लोकांना मेलेल्यांना जिवंत करता येईल. तो काही देत नाही. मग तो आपल्या प्रेयसीला सांगतो की मला तो जाळून टाकली, माझी राख जी आहे ती दुधात डोळून ऋषीजींना पाजायला नाही.
तसं केलं तिनं. गेलं पोटामध्ये शिरला, कच म्हणतात, कच नाव ऐकलं असेल. पोटात गेला आणि मग तो मंत्र तो शिकला आणि त्या ऋषीचं पोट फाडून तो बाहेर निघाला. आम्ही देखील जाताना कथाच्या भूमिकेमध्ये आहोत. राज्यघटनेला राज्याचा कोणत्याही प्रकारचा कॉम्प्रोमाइज नाही. सत्ता गेली चुलीमध्ये. कारण राज्यघटना देशाच्या 140 कोटी जनतेच्या जगण्याचा श्वास आहे, आधार आहे. राज्यघटना म्हणजे या देशाचा सन्मान आहे, देशाचा स्वाभिमान आहे. आणि एक माझी चेतावणी दिलेली आहे सरकारला की ज्या दिवशी या देशाची राज्यघटना नष्ट होईल त्या दिवशी हा देश पुन्हा गुलामगिरीमध्ये सडल्याशिवाय राहणार नाही. कालपर्यंत शकांची, हुनांची, मोगलांची, इंग्रजांची गुलामगिरी होती. काल परवा डचांची, पोर्तुगीज गुलामगिरी होती. पण जर राज्यघटना नष्ट झाली तर या देशामध्ये मनुवादाची गुलामगिरी, ब्राह्मणशाहीची गुलामगिरी या देशातील लोकांना सहन करावी लागेल. हे लक्षात ठेवून कोणत्याही परिस्थितीमध्ये राज्यघटनाचं संरक्षण करणं ही भूमिका घेऊन